कभी खोला नहीं ताला, एक कुरैशी सच्चाई के वास्ते। ये कुरैशी सच्चाई के वास्ते ये पावर हमारा। मैं जब आ रहा था कुछ मुस्लिम हमारे भाई थोड़े डर रहे थे। दादा साहब बोले तुम बहुत खतरनाक भाषण करते, थोड़ा ऐसा वैसा कुछ मत बोलो। तो सुनो, ये जो आंदोलन है कि नहीं, क्या हमारा फंडामेंटल राइट है। बाबा साहब का इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट 3 फंडामेंटल राइट आर्टिकल 1A आणि आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या फंडामेंटल राईट साठी आम्हाला सर्वांना आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा बाबासाहेबांच्या संविधानाने अधिकार दिलेला आहे। कोणता माणसाला आमच्या आडवा येऊ शकत नाही। मुझे कुछ ऐसा भी बोले, दादा टीका मत करो, इसके बारे में मैं खाली कानून की कलम बताता। जो टीका बोलते ना, मुझे बोले टीका मत करो, ऐसा मत। कानून क्या बोलता, कुछ मेरे वकील भी यहाँ होंगे, देखो उसके बारे में। बाबा साहब का आर्टिकल 19(1) में इसलिए बोल रहा है कि बहुत डर रहे, कुछ ऐसा कुछ होगा, ऐसा होगा। भाई गलत करने के बाद होगा ना, कानून के दायरे में रहकर अगर बात करें तो होगा क्या, होगा। आलं तर शिंगावून घ्यायला लागेल, चालून आलं तर नाही, अगर जानबूझ कर आहे तो संविधान सांगते, भारतीय दंडविधान 99-100 99-100 कलम अंगावर आलं तर शिंगावर घ्या म्हणून या कलमात दिलं। वकिलाला विचारा कलम क्रमांक 99 आणि 100। अभी जो मैं बात कर रहा हूँ, हमारे कुरैशी भाई जो बात कर रहे हैं वो हमारा फंडामेंटल राइट है। क्या बोलता फंडामेंटल राइट 19(1)? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचा अधिकार, चालण्याचा अधिकार, खाण्याचा अधिकार। काय म्हणते भ्रष्टाचार बाबतीत आणि टीका करण्याच्या बाबतीत तारीख लिहून घ्या, डेट मैं बता रहा हूं। 20 जानेवारी 1962 केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार स्टेट सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश BP सिन्हा आणि 5 जजच्या खंडपीठाने निर्णय दिला। सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे भारतीय संविधानाचा आर्टिकल 141 आणि 142 नुसार भारताचा कायदा असतो, इंडियन लॉ। टीका, भाषण, इसके बारे में मैं नहीं। सुप्रीम कोर्ट जो मोदी हो या कोई सबका बाप है, सुप्रीम कोर्ट वो कह रहा है, दादा साहब छलके नहीं। क्या कह रहा है सुप्रीम कोर्ट? कहता है कोण्याही धर्माचा माणूस असे, कोण्याही जातीचा माणूस असे, त्याला सरकारवर सुप्रीम कोर्टाचे जसेच्या तसे मी शब्द सांगायचा। क्या कहता सुप्रीम कोर्ट? इथे बोलण्याचा प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला अधिकार आहे आणि तो प्रत्येक धर्माचा माणूस सरकारवर भडक, तीव्र, आक्षेपार्ह, कडक टीका करू शकतो। तो त्याचा संविधानिक अधिकार आहे सुप्रीम कोर्टाचे। सब मैं कानून बता रहा, देखो मेरा कुछ भी नहीं, मेरे भाइयों है कि नहीं, मेरा ऐसा फेंकने का काम नहीं, फेंकने का किसका काम है बताने की जरूरत नहीं। अभी जरा मैं मुद्दे पे आ जाता हूँ। माझ्या कुरैशी बांधवांचं जे आंदोलन चालू आहे, जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, त्या आंदोलनाला भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने या दादासाहेब शेळकेचा जाहीर पाठिंबा देत आहे। माझ्या कुरैशी बांधवाला सांगू इच्छितो, हे बाबासाहेबांची औलाद कुरैशी बांधवाच्या आंदोलनासाठी अरे पाठीमागचं सोडा, सोबतही सोडा, एक पाऊल पुढे असेल एवढा शब्द देतो पहिल्यांदा। चलो मुद्दे पे आते। एक्चुअली जो प्रॉब्लम हो रहा है हमारा बिजनेस का हो रहा है। देखो जे आमचे धंदे आहेत, हा महत्वाचा विषय आहे। आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे। काही लोक कायद्याचा आधार घेऊन या ठिकाणी माझ्या मुस्लिम बांधवांना टार्गेट करण्याचं काम करत आहेत। त्यांचा बिझनेस, त्यांचा धंदा। एक मनोवादी मुझे मिला,
पहचान का था। मुझे बोला दादा साहब कहाँ जा रहे हो? मैं बोला मेरे भाई कुरैशी समाज का आंदोलन चल रहा है। दादा साहब बोले आप पागल हो क्या? मैंने बोला क्या होगा मेरे भाई? वो बोला मुस्लिम समाज संविधान को मानते नहीं, वो मनुवादियों को। मैं बोला इसका आंसर मैं वहीं दूंगा, सुन रहा हूँगा। वो मुझे मिसगाइड कर रहा था। कुरैशी समाज के आंदोलन में मत जाओ, संविधान मानता नहीं। उसको मैंने बोला इसका आंसर मैं वहां दूंगा। देखो इसका आंसर क्या है? यह हर एक संविधान मानने वाला बंदा है कि नहीं? यह हर एक संविधान मानने वाला बंदा है। जो हमको साथ नहीं देता वो शर्मिंदा है। गो हत्या के नाम पर हम पे हत्या करने वालों, गो हत्या के नाम पर हमको हत्या करने वालों, यह संविधान है, इसलिए आप जिंदा है। सही बात है कि नहीं? संविधान को मानते हैं हम 100%, इसलिए चुप है कि नहीं? चलो भाई मुद्दे पे आता, अभी मुद्दे का टाइम नहीं। चलो बिजनेस है हमारा, 1 महीने से बंद है, सही बात है ना? देखो आप बिजनेस के बारे में संविधान क्या कहता है? हाँ 2 महीने से। देखो मैं कानूनी बात कर रहा, नोट करो। आपके पास अगर वीडियो तो मुझे लाइव कर दो। प्रसारित मीडिया आपको नहीं बताएगा, खाली वो इंस्टाग्राम देखने के लिए सोशल ये करो, जरा निकालो मोबाइल आप सबके, सब देखना चाहिए। हमारी ताकत, हमारा स्ट्रगल, जिसके पास मोबाइल है सब लाइव कर दो, सब लाइव कर दो। देखो पॉइंट पे आता हूँ मैं। हमारा बिजनेस है, हमने बंद किया है। बिजनेस के बारे में क्या कहता है, कलम लिख लो। भारतीय संविधान पार्ट 3 फंडामेंटल राइट मूलभूत हक्क, आर्टिकल 19(1)(g). आता संविधान काढा, आता संविधानामध्ये लिहिलेलं आहे 19(1)(g) सांगतं आम्ही कोणता व्यवसाय करो, आम्ही कोणता धंदा करो, हा आमचा फंडामेंटल राईट। कोणी माहिती लाल आमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही हा धंदा सोडा म्हणून। आर्टिकल 19(1)(g) सांगतं। मला सांगा, सगळीकडे चर्चा आहे गो हत्याबंदी, गो हत्याबंदी। तुम्ही सर्वांनी उत्तर द्यायचं, गो हत्याबंदी कायदा अगोदर निघाला की बाबासाहेबांचं संविधान? अगोदर गो हत्याबंदी कायदा निघाला की संविधान? आवाज निकालो। फडणवीस सरकार ने जो कानून एक्ट निकाले वाला है गो हत्याबंदी कायदा, ते 2015चा बघा। पॉइंट लक्षात घ्या तर तुम्हाला कळेल काय चालू आहे ते। बाबासाहेबांचं संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झालं, करेक्ट? बरोबर आहे? आता बघा 19(1)(g) काय आहे हो? मी नाही सांगत, सुप्रीम कोर्ट बोलतो। कलम 19(1)(g) के बारे में सुप्रीम कोर्ट का कहना है, मेरा कुछ भी कहना नहीं, तारीख बता रहा हूं मैं। 19(1)(g) जो धंधा, जो बिजनेस हम कर रहे हैं उनके बारे में सुप्रीम कोर्ट क्या कह रहा है? तारीख 24 एप्रिल 1973 सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस.एम. सिकरी आणि 13 जजच्या खंडपीठाने एक निर्णय दिला। भाई सुनो जरा, जो हमारा बिजनेस करना फंडामेंटल है, ये हमारी चॉइस है। हम कौन सा बिजनेस कर रहे हैं हमारी चॉइस है। बाबा साहब के संविधान ने दिए वाले, और इसके बारे में सबका बाप सुप्रीम कोर्ट क्या कह रहा है? 24 एप्रिल 1973 ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ स्टेट सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस.एम. सिकरी आणि 13 जजच्या खंडपीठाने सांगितलं, काय सांगितलं लक्ष द्या। इथल्या प्रत्येक जाती धर्माचा माणूस असेल, माझा मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, जैन असेल, पारसी असेल, बौद्ध असेल, त्यांनी कोणता बिझनेस करावा, कोणता धंदा करावा, हा त्याचा फंडामेंटल राईट आहे, मूलभूत हक्क आहे। परत ऐका, सुप्रीम कोर्ट कह रहा है 24 अप्रैल 1973 में
कि बिजनेस करना कौन सा करना हमारा चॉइस है। आगे क्या कहता है सुप्रीम कोर्ट कह रहा है बिजनेस करना हमारा फंडामेंटल राइट है, मूलभूत हक्क है। आगे क्या कहता है सुप्रीम कोर्ट, आमच्या धंद्याच्या विरोधात, आमच्या बिझनेसच्या विरोधात एखाद्या केंद्र किंवा राज्य सरकारने जर कायदा केला, तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या, तुम्ही हायकोर्टाच्या एका मिनिटात तो कायदा विरुद्ध करू। बघा, बिझनेस करणं हा फंडामेंटल राईट आहे। नंबर 3, कायद्याची कशी मोडतोड केली। दादासाहेब शेळके सांगतो, कोणता माहितीचा लाल असेल तर माझ्यासोबत आर्ग्युमेंट करावं। मुळात आम्ही गायीच्या विरोधात नाही, आम्ही गोहत्याच्या विरोधात नाही, पण गोहत्या बंदी कायदा 2015 हा केलेला कायदा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला डिस्टर्ब करणारा आहे, संविधानावर घाला घालणारा आहे, असा कायदा रद्द केला पाहिजे। मी या ठिकाणी दादासाहेब शेळके मागणी करतो। हे जो कानून आहे संविधान विरोधी कानून आहे। कलम 13(2) काय सांगतं, बाबासाहेब भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट आर्टिकल 13(1) आर्टिकल 13(2) बाबासाहेब सांगतो, एखाद्या सरकारने बघा गोहत्या बंदीवर मी कानून सांगायलो, कलम संविधानाची 13(1) 13(2) सांगतं, काय सांगतं ते म्हणतं, एखाद्या सरकारने, मी आता सांगितलं, बिजनेस करना हमारी चॉइस है, हमारा फंडामेंटल राइट है, हमारा मूलभूत हक है। 13(1) और 2 कलम क्या कहती है, सुनो जरा संविधान की कलम बता रहा। 13(1) 13(1) 13(2) क्या कहती है, यापुढे राज्य सरकार असेल म्हणजे फडणवीस, केंद्र सरकार असेल म्हणजे मोदी, कोणीही मूलभूत हक्काच्या विरोधात, फंडामेंटल राईटच्या विरोधात जर कायदा केला तर तो कायदा संविधान विरोधी गृहीत धरून आर्टिकल 13(1)(2) नुसार तो 0 समजण्यात येईल, 0 समजण्यात येईल, 0। थोड़ा मैं इनकी तरफ जाता हूं। मैं कुछ लोग बोल रहे हैं मुझे, नहीं दादा कानून में लिखा है, कानून में संविधान में लिखा है ना, जो सही है वो सही है, जो झूठ है वो झूठ है। कुछ बोल रहे संविधान में लिखा है ना, वही क्या लिखा, जो लिखा वही बता रहा। भारतीय संविधान का पार्ट 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्यांची मार्गदर्शक तत्वे, आर्टिकल 48 काय लिहिलं, आम्हाला त्या संविधानाचं दाखवतात। प्युअर डिबेट असताना आरएसएस वाले म्हणतात हमारा कुछ नहीं, बाबा साहब ने संविधान लिखा, बाबा साहब के संविधान के 48 में लिखा है, और क्या लिखा है, आधी बात बता रहा, पूरी बात क्या है, सुनो बोलायचं। गाय दूध देते की नाही, शेळी दूध देते की नाही, ऊट दूध देते की नाही, त्याचं काय दिलं, फक्त दुभती म्हणजे जे जनावर दूध देतात ते। नंबर 2, शेतीच्या कामासाठी येणारे जनावर, बैल शेतीसाठी जसा कामा येतो, तुम्हाला माहित नसेल हल्ल्या सुद्धा शेतीसाठी कामा येतो, माहित आहे का? मग मला सांगा, सरकारची जर नियत चांगली असती, सरकारला जर खरा कायदा करायचा असता तर तशाच्या कलमामध्ये आले असते, पण सरकारने नाही। सरकारने 4 मुद्द्यासाठी हा कायदा केलेला आहे। नंबर 1, इथला मुसलमान उद्ध्वस्त करण्यासाठी गोहत्या बंदी कायदा करण्यापाठीमागचं कारण। नंबर 1, इथला माझा मुसलमान उद्ध्वस्त करण्यासाठी। नंबर 2, हिंदू वोट बँक कंप्लेंट परिपूर्ण करण्यासाठी। नंबर 3, या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी गोहत्या बंदी संविधान विरोधी कायदा केलेला आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण बाबासाहेबांच्या संविधानातलं आर्टिकल 14 सांगतं, कायदे करताना सरकार कोण्याही पक्षाचा असो, कायदे करताना त्यांनी समोर धर्म ठेवू नये, त्यांनी जात ठेवू नये, त्यांनी भाषा ठेवू नये, त्यांनी प्राण ठेवू नये। पण या सरकारने जे संविधानाचं प्रेमल सेक्युलर असताना एका धर्माला समोर ठेवून कायदा केलेला आहे। बाबासाहेबांचं संविधान सांगतं, धर्माला समोर ठेवून केलेला कायदा संविधान विरोधी आहे, तो कायदा रद्द झाला पाहिजे, या ठिकाणी मागणी आहे।
तर केला कायदा, ठीक आहे केला. गोहत्या बंदी आहे म्हणे केली, ठीक आहे मान्य आहे. मग मला पुढे माझ्या कुरेशी बांधव कोणी हल्ला करत असेल, कोणी पैसे लुटत असेल, कोणी पैसे मागत असेल, जबाबदारीने बोलतो, यापुढे माझ्या कुरेशी बांधावर हल्ला करणाऱ्या माणसावर दरोड्याचे गुन्हे दाखल करा, ही या दादासाहेब शेळकेची मागणी आहे. शेवट सर, एक मिनिट, शेवटाकडे बोलतोय मी. आर्टिकल 21 अत्यंत महत्वाचा कलम आहे, आमचा हर्ट आहे, आमचं काळीज, हमारी जान, इसके बारे में कहता और एंड हो जाता मैं. आर्टिकल 21 नुसार सरकार कोणाचंही असो, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असते. असते की नाही? मग मुसलमान असो, सरकारची जबाबदारी आहे की नाही? शीख असो, जबाबदारी कोणाची? जैन असो, जबाबदारी कोणाची? अरे सगळ्या जाती धर्माच्या माणसाचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आज आमच्या जीवाला धोका आहे, आज अनेक आमचे माणसं मारले, म्हणून माझा मुसलमान देशासाठी मेलेला आहे, देशासाठी लढलेला आहे. हे सही माझ्या मुसलमानाचं आहे, तुमच्या बापाची जहागिरी नाही. आणि म्हणून इथल्या मुसलमानाला सुरक्षित ठेवण्याची जे सरकार आहे त्याची आहे म्हणून मागणी करतो. यापुढे माझ्या मुस्लिम बांधवाच्या संरक्षणासाठी या सरकारने अॅट्रॉसिटी सारखा मुसलमानाचं संरक्षण करणारा कायदा करण्यात यावा, एवढी मागणी करतो. आणि 21 सांगतो मी, 21 काय सांगते बघा, आर्टिकल 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण करणे म्हणजे माझं पर्सनल. बघा शेवट माझा, एकच मिनिट घेतो मी, अत्यंत महत्वाचं आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. 1985 ला ओल्गा टेलिस विरुद्ध बॉम्बे महानगरपालिका एक जजमेंट है, जिसका नाम था YB चंद्रचूड़. उन्होंने आर्टिकल 21 के बारे में जजमेंट दिया. लास्ट सुप्रीम कोर्टात सांगायला मी काल हायकोर्टात होतो. हे सगळे मुद्दे मी हायकोर्टाच्या वकिलाला सांगितले. ते म्हणले दादासाहेब तुम्ही कुरेशी भावाला सांगा आणि हायकोर्टात या, एका मिनिटात कायदा रद्द करून दाखवतो, तोंड टाकीत नाही म्हणे. 21 काय सांगतो लास्ट संविधान सांगायला 21 कलम मारताय. 1985 ला ओल्गा टेलिस विरुद्ध बॉम्बे महानगरपालिकामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश YB चंद्रचूड आणि 5 जणांच्या खंडपीठाने निर्णय दिला. तसं प्रत्येक भावाचं संरक्षण करणं शासनाची जबाबदारी आहे. तसं त्यांनी बिझनेस करणं, त्यांनी व्यवसाय करणं हा त्यांचाच अधिकार आहे. आणि त्या जजमेंट मध्ये कॉपी माझ्याकडे आहे. कोणी सरकारने त्यांच्या व्यवसायाला डिस्टर्ब करणारा कायदा जर केला तर सुप्रीम कोर्ट म्हणतं डायरेक्ट कोर्टाच्या एका मिनिटात तो आम्ही कायदा उद्ध्वस्त करू, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता आपल्या सर्वांना खरंच मी सॅल्यूट मारतो की खऱ्या अर्थाने आपण एका जागेला ही ताकद ठेवा. अशी जर ताकद ठेवली तर कोणी आमचा बालबाका करू शकणार नाही, एवढं सांगतो. जय भीम, जय संविधान.